झाले, त्यामुळे रिस्क फॅक्टर आहे, फक्त गरज आहे विजयाच्या मध्ये सातत्य ठेवण्याचं. सातत्य नक्कीच खूप महत्त्वाचा शब्दाचा उल्लेख केला, कारण मोठ्या स्पर्धेत फक्त खेळून तुम्हाला जिंकता येत नाही, तुमचं सातत्य राखणं गरजेचं आहे आणि सातत्य राखून तुम्ही तुमच्या खेळाची पोचपावती नक्कीच देऊ शकता आणि लगेच या सर्व गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. चला, आमची चर्चा तर चालूच राहणार आहेत, पण मात्र सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि कुठलाच वेळ न घालवता लगेच दोन बॅटर्स मैदानात पाठवून द्यायचे आहेत जॉय 11 गोरसैबी, जेणेकरून या महत्त्वपूर्ण सामन्याची देखील सुरुवात करता येणार आहे. आता मात्र हा क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या वतीने पाहिला जातो. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही TCP लाईव्हच्या वतीने तसेच द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. चला, आता मॅच लवकर ऑन करायची आहे. पंचांना विनंती करतोय, वेळ भरपूर वाया जातोय. आपल्याला यापुढचे सगळे सामने जर 5-5 षटकांचे खेळवायचे असतील तर निश्चितच वेळ कमी पडेल, त्यामुळे गरज आहे आता वेळ वाचवण्याची. प्रिन्स 11 कासारवाडी संघाला विनंती करतोय, चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. आघाडीची जोडी आता लवकर मैदानाच्या आतमध्ये कशी येईल या गोष्टीकडे लक्ष घाला. चला गोरसैबी बॅटर्स प्लीज लवकर या. जबरदस्त खेळ राहिला आणि खूप काही शिकायसाठी मिळते संख्येची जेव्हा संघ खेळत असतात आणि संघ खेळताना मात्र अशा क्रुशल मोमेंटमधून जेव्हा संघ पराभवाच्या छायेतून विजयाच्या दिशेने आगेकूच करतो, ते प्रयत्न असतात ना, ते प्रयत्न नक्कीच अभ्यास करण्यासारखे असतात, जेणेकरून जे नवोदित संघ आहेत त्यांचा देखील एक अभ्यास होईल या स्पर्धेच्या माध्यमातून की त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कसं खेळ करायचा आहे. बऱ्याच प्रेक्षकांमध्ये जर तू बघितलंस तर निश्चितच भरपूर असे खेळाडू तुला दिसतील की या परिसरात ते सातत्याने क्रिकेट खेळतात, खास करून जुचंद्रच्या या मैदानामध्ये. त्यामुळे असे भरपूर असे प्रेक्षक जे खेळाडू आहेत ते इथे सामना बघायला आलेत आणि त्यांच्यासाठी देखील एक खूप चांगली मेजवानी असेल. जे क्रिकेटचे खरंच दर्दी प्रेक्षक आहेत आणि जे खरंच एक पारदर्शक क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर ही देखील स्पर्धा त्यांच्यासाठी एक आयडियल आहे. नक्कीच, मगाशी तू म्हटलंस त्याप्रमाणे लर्निंग प्रोसेस आहे. बघा, हा सामना म्हणजे काय किंवा हे क्रिकेट काय, ग्रामीण क्रिकेटचा हा थरार चालू राहणार आहे. मात्र क्रिकेट तुम्ही शिकलं पाहिजे की कुठला चेंडू मारायचा, कुठला चेंडू सोडायचा, कुठल्या चेंडूवर फ्लिक करायचा, कुठला ग्लान्स करायचा, कुठला कट करायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनफिल्ड इथे शिकता येतील. मात्र तुम्हाला येऊन ऑब्झर्वेशन चांगलं करावं लागेल. म्हणजे तुमच्या हातात फक्त बॅट असून चालत नाही, तर बॉल कुठल्या रेंजमध्ये आहे, कुठल्या मेरिट आहे, बॉलचे टर्न कुठला आहे, त्या अन्वये तुम्हाला मात्र बॅटचं स्ट्रोक सिलेक्शन करून तुम्हाला आपल्या संघासाठी धावा गोळा करता येऊ शकतील. नक्कीच, कारण हे जे मोठे खेळाडू आहेत ना मनीष, हे काय करतायत तर कमबॅक कसं करणं हे शिकवतात. मगाच्या 22च्या पावरच्या षटकात तू पाहिलं असेल, षटकार आला, 2 षटकार आले, मात्र त्याने कमबॅक काय अप्रतिम केलं. दोन्ही वेळेला त्यांनी गडी बाद केले होते. चला, सामना सुरू होतोय. एका बाजूला प्रिन्स 11 कासारवडवली तर दुसऱ्या बाजूला जॉय 11 गोरसैबी. पहिलं षटक हाताळण्यासाठी लखन जाधव, कासरवडवली एक्सप्रेस स्ट्राईकवर असेल बॅटर पवन केडे. ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. करूया सुरुवात या सामन्याची. पहिल्याच बॉलवर क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे, बॉल गॅप मध्ये असेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पळतोय पण त्याला बीट करून बॉल जाईल वाईड ऑफ लॉग ऑन, सीमारेषा पार. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवर चौकार. म्हणजे काय, त्याला A1 म्हणतात, मात्र मी वेगळं नाव देईन, हनुमान, कारण प्रत्येक चेंडूला उडवायचं हा त्याचा ध्यास असतो. पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय पवनने. लखन कमबॅक करेल का? यावेळेस पुन्हा एकदा लखनला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. गगनभेदी, गगनचुंबी, दमदार, असरदार षटकार. म्हणजे याचा अर्थ आता पवनच्या हातामध्ये बॅट नाही तर गदा आहे. येस, म्हणू शकतो, कारण आताचा फटका बघा. आता टेन्शन प्रेक्षकांना होतं, आता एवढा लांब कॅच कसा पकडायचा. प्रेक्षकांसाठी देखील सन्माननीय मोहनदादाकडून 500 रुपये बक्षीस या ठिकाणी आहेच आणि खूप दर्दी प्रेक्षक या ठिकाणी त्यांचं नशीब आजमावण्यासाठी आलेले आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. मगाशी बघा, सामना जसा संपला, पवन केलेला उसंत नव्हती. बरेच जण त्याच्याबरोबर सेल्फी घ्यायला आले होते, त्यामुळे तो मैदानाच्या आतमध्ये कधी जाईल बरेच जण वाट बघत होते, कारण जवळजवळ 50 ते 60 मुलांनी त्याच्या जवळ कोंडाळा घातलं होतं. बघा, मेहनत अशी करा, जेव्हा तुमची सही ऑटोग्राफ मध्ये बदलेल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल असं आपण म्हणू शकतो. आणि पाहूया या ठिकाणी लखन ती मेहनत तो संघर्ष करतोय का. यावेळेस स्ट्रोक फसलाय, लॉंग आउटला क्षेत्ररक्षक आहे आयुब आणि पवनला परतावा लागेल. खूप चांगला कमबॅक, कासारवडवली एक्सप्रेस, लखन जाधवचा विकेट डाऊन.
पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची आमचा मोहन पाटील भाऊ. रिप्ले जर बघितला तर हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि निश्चितच पवननं भरपूर शिताफ्याने आपली बॅट फिरवली होती, मात्र एलिव्हेट करू शकला नाहीये. आणि काय सुंदर झेल टिपलाय बघा लॉंग ऑन बाउंड्रीवर, तो म्हणजे कासारवडवली एक्सप्रेस, ती म्हणजे अयुब शेख. मात्र इथे पवन बद्दल अजून एक गोष्ट सांगेल, तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं आणि तो गेला. एवढ्या लवकर म्हणजे फक्त 3 बॉल्स तो खेळपट्टीवर थांबला आणि लगेच फक्त कॅमिओ त्याने दिला आपला, आणि कॅमिओ देताना त्याने आपल्या संघासाठी 10 धावा. पण महत्वाचं ही सुरुवात खूप महत्वाची आहे. 2 बॉल्सवर त्याने 10 धावा कोळा केला आणि 3ऱ्या बॉलवर तो बाद झालाय. पण ही सुरुवात मात्र पुढे न्यावी लागेल इतर फलंदाजांना. मला वाटतं पवन खेनेचा अजून एक गोष्ट सांगू शकतो. पवन खेने म्हणजे कोण, तर जे स्ट्राईक एंडचे गोलंदाज आहेत ना, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याची मशीन. आणि पाहूया, पण मात्र त्यानंतर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लखन आलाय आणि लखनने मात्र तो कुठलाच मानसिक तणाव न घेता त्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी दाखवली आणि खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला. बॉलला एलिव्हेशन मिळालं होतं आणि लॉंग ऑनला खूप चांगली कामगिरी अयुबची पाहायला मिळाली. लखन ओव्हर द विकेट. सूरज खेळण्यासाठी खूप चांगली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मित्र आम्ही तुला देतो, तू घे. धावसंख्या 14 झाले. क्या बात आहे. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर 6, तिसऱ्या बॉलवर डब्ल्यू, चौथ्या बॉलवर 4, 5व्या बॉलवर बॉलला स्लाइस केले, पाठवलंय गलीमध्ये. सुशांत मुकादम त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी पुढे सरसावतोय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेची वर धावसंख्या 15. आमचे आता धावसंख्या लेखक बदललेले आहेत. अंकित पवार तुम्हाला पाहायला मिळते स्कोर शीटवर. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 15 झाले. चांगली सुरुवात खरं तर दोन्ही संघाकडून, कारण पवन खेनेचं वादळ शमवलेलं आहे लखन जाधवने, पण तरी देखील सूरज खेनेचा क्लास पाहायला मिळाला. आता पाहूया स्ट्राईकवर बॉल बॅटर आलेल्या पहिल्यांदाच या डावामध्ये कुमार गुण. सूरजचा फटका अप्रतिम होता. त्याने पाहिलं आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू पिच झाला होता. त्यानंतर डाव्या पायाचा वापर सुंदर दिसला आणि खास करून बॅटचा ब्लेड ओपन करताना त्याच्या बॅटचा फॉलो थ्रू सुद्धा सुंदर होता आणि काय गॅप कन्वर्ट केलाय. चौकार अप्रतिम दिसलाय. संघाची धावसंख्या 15 वर थांबली आहे. स्ट्रोक सिलेक्शन करताना तुमची बॉडी लँग्वेज देखील तशीच सकारात्मक असायला हवी आणि तुमच्या शरीराच्या अवयवांची हालचाल देखील व्यवस्थित व्हायला हवी, आणि ती कुठेतरी पवनची चुकली आणि त्याचमुळे तो जलचीच्या सुरुवात बाद झाला. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हरमधला. डिफेन्स करण्याचा पवित्रा घेतला गेला होता कुमार गुणकडून आणि चांगली वापसी लखन जाधव करतोय. पहिल्या षटकात समाप्ती होते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर जॉय 11 गोरसे बी संघाची धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजेच 1 गडी बाद 15 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय जॉय 11 गोरसे बी ची. नक्कीच मनीष, एक गोष्ट लक्षात घे, कारण गोरसे बी संघ आपण बघतोय फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. 15 धावा मी म्हणेन, ही जर बघितलं तर इकॉनॉमिकल गोष्ट म्हणेन मी, कारण पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर कदाचित बऱ्याच जणांचे डोळे विस्पारले असतील की धावसंख्या 25 ते 30च्या घरात जाईल किंवा काय. मात्र लखननं ब्रेक दिलाय आणि तो ब्रेक अतिशय चांगला म्हणावा लागेल. आता जर कम्पॅरेटिव्हली जर विचार केला या दोन्ही संघांचा या पहिल्या षटकानंतर, तर येस रिझनेबली हॉट आहे. दोन्ही संघ आपापल्या जागी ठीक आहेत. पण मात्र जास्त वेळ घेऊ नका, कारण ही जी चुरस आहे ती आता चरणसीमेला पोहोचलेली आहे आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने, मोठ्या आत्मीयतेने आणि मोठ्या अपेक्षेने या सामन्याकडे पाहत आहेत. मग त्यांचा मात्र रंगामध्ये भंग देऊ नका, कारण प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा ही यशस्वी होत नसते आणि त्याचमुळे या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 1 गडी बाद 15 धावा गोरसे बी. मात्र एक रिक्वेस्ट आहे रॉयल स्टनर आणि JR स्पोर्ट्स दहिसर संघाला, हा सामना संपल्यानंतर तुमचा सामना आहे, तुम्ही देखील आपापलं जेवण वगैरे जे काय ते प्लीज करून घ्या. आता 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. सूरजकडे 5 वर घेतोय. कुमार गुणला आतापर्यंत खाता खुलता आला आणि पवनकडेने खूप चांगला कॅमिओ दिला. 10 धावा त्याने बनवल्या. नवीन गोलंदाज अयुब शेख, जो मात्र त्याच्या खांद्याचा वापर करण्यासाठी ओळखला जातो. खूप चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. फॉलो थ्रू देखील तितकाच भन्नाट अयुब शेखचा पाहिलाय. आता पाहूया हा एक कॉन्टेस्ट जे आहे ते कॉन्टेस्ट कुठल्या संघाच्या बाजूने या षटकानंतर झुकते. जर आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तुम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक असेल, लॉंग ऑनला एक आहे आणि डीप
डीप बॅकवर्ड्स केलेला क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलेलं आहे. पण पाहूया या सर्वांना चकून बॉलला बाहेर पटवण्यामध्ये यशस्वी होतोय का सूरज केणे. अयूब नेहमीच पहिल्या षटकासाठी अयूबला बोलवलं जाते, पण या ठिकाणी क्रमामध्ये बदल केलाय. लखनला पहिला क्रमांक दिलाय, पण लखनने तो पहिला क्रमांक निभवताना एक विकेट सुद्धा मिळवलाय. हे सुद्धा डावलून चालणार नाही. अयूब शेख ओव्हर द विकेट. शफल झाले, बॉलला हुक केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा पोहोचेपर्यंत 2 धावा तर कव्हर केलेला आहे आणि 2 धावांना 3 धावांमध्ये बदलतील का तर नाही. थ्रो देखील तितकाच चांगला आहे. फक्त 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 पोहोचते 17 या आकड्यावर. एक गडी बाद 17. जॉय 11 गोरसेबी. मनीष इथे जर बघितला तर थोडी सरप्राईज वाटलं मला, कारण ज्या पद्धतीने आपण बघतो इथे सूरज केणे खेळतोय, अयूबचा वेग जवळजवळ बघितला तर ताशी 145 किलोमीटर पर वेगाने चेंडू तो टाकत आहे. मात्र यावेळेला एवढे शफल क्रॉस होऊन खेळणं किती धोकादायक होतं. मात्र ही रिस्क घ्यायला पाहिजे, कारण हा खेळ जो आहे तो फक्त 30 चेंडूंचा आहे आणि त्यामुळेच ही रिस्क घेतली जाते. हलका स्टेप आउट आउटसाइड एज आहे. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होता. स्टेप आउट होऊन खेळणं खरं तर खूप जास्त आवडतं सूरजला, पण या ठिकाणी तितकीच चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन असणारी गोलंदाजी तुम्हाला अयूबची पाहायला मिळाली. प्रॉपर कंट्रोल आहे या बॉलवर पाहायला मिळालं तर, आणि क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता आणि त्याचमुळे हा कॅच कॅरी करता आला नाही. पण एक धाव मिळते. धावसंख्या 18. आणखीन एक गोष्ट ती म्हणजे या मॅचचं कॅलिबर थोडंसं उंच असेल, कारण आपण बघतोय दोन्ही बाजूला जर एकूणच आपण कागदावर जर बघितलं तर अफलाटून क्रिकेटपटू आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला गोरसई बी संघ आपण बघितला, काय नावं आहेत, सूरज केणे, राहुल केणे, पवन केणे, त्याच्यानंतर कुमार गुंड, भावेश पवार, विवेक शेलार. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला झाला तर निश्चितच अयूब शेखकडे लक्ष वेधतोय, प्रसाद तांडेलकडे लक्ष वेधतोय, सागर शेळकेकडे लक्ष वेधतोय. तरी भरपूर चांगली नावं, चांगले खेळाडू आपल्याला एका मॅच मध्ये खेळायला दिसत आहेत. पण हा तास गाजवेल कोण त्यावर देखील लक्ष आहे. हा एक तास गाजवेल कोण त्यावर लक्ष आहे, कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. बॉलर तयार. राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा एज लागलेली होती. बॉल जातोय तो म्हणजेच शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये, त्या ठिकाणी डायव्हर्ट होऊन बॉल गल्लीमध्ये येईल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण करतायत. एका धावेची वाढ धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 19 वर. कुमार गुंडच या ठिकाणी स्ट्रगल पाहायला मिळते, कारण खूप जास्त बाहेर बॉल हाताळला गेला होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला. एक निसटतं जीवनदान मिळालेलं आहे. आतापर्यंत 2 चेंडूंना सामोरं गेलाय कुमार. आतापर्यंत एकच धाव त्याच्या बॅट मधून आलंय. थोडासा वेळ घेणार तो, त्याला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने त्याला वर पाठवलंय, स्ट्राईक एंडला पाठवलंय, त्यामुळे कदाचित तो थोडासा वेळ घेईल आणि सामन्याची सगळी सूत्र त्यांनी सूरजकडे दिलेली दिसत आहेत. धावसंख्या 19. बॉलर तयार. ओव्हर द विकेट अयूब. पुन्हा एकदा स्लाइटली आउट कटर बॉल, बॉडी लाईन होता आणि यष्ट्यांच्या वरून बॉल ट्रॅव्हल होते. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्हेरिएशन आहे. पुढचा बॉल अयूब कसा हाताळेल याचा देखील नेम धरता येत नाही, कारण प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं पाहायला मिळते. मात्र एक गोष्ट तू पाहिली असशील बघा, मिड ऑफ आहे, त्याच्या मागे क्षेत्ररक्षक कुणी नाहीये आणि डायरेक्टली एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण बघतोय तो कव्हरीज आहे, डीप कव्हरला उभा आहे. मोठा गॅप आहे, त्याच्या मिड ऑफच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न तिथे केला होता सूरजनं. पुन्हा एकदा टॉप एज घेऊन बॉल जाईल. आता फ्लाय स्लिपला कुठलीच चूक होणार नाहीये. सूरज कडेला परतावा लागेल आणि अशा पद्धत दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या 19 असताना. पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ. HM म्युझिक अँड साऊंड. संकेतजी, तुम्हाला असं वाटतं का कधी कधी शरीरापासून दूर होऊन खेळणं धोकादायक ठरू शकते जेव्हा बॉलर आउट कटर बॉल हाताळत असतो? या गोष्टी ज्या वेळा घडतात ती परिस्थिती अशी असते की धावा सरळ बॅटने येत नाही, त्यामुळे वेगवेगळे फटके फलंदाज शोधत असतो आणि खास करून तो जागा शोधत असतो. कारण ज्या पद्धतीने मगाशी म्हटलं की अयूब पहिलं षटक अयूबनं का हाताळलं नाही, ही गोष्ट आहे मनीष. कारण त्या एंडनं गोलंदाजी करताना, जुचंद्र स्टेशन एंडकडून गोलंदाजी करताना तो एक्स्ट्रा पेस जनरेट करू शकतो, हा त्याला विश्वास होता आणि आपण त्याच पद्धतीची गोलंदाजी बघतोय. व्हेरिएशन दिसते आणि गडी सुद्धा इथे बाद झालाय. हे षटक आतापर्यंत निव्वळ अप्रतिम ठरत आहे. धावसंख्या 19. नवीन फलंदाज हेमंत हरट स्ट्राईक एंडला असणार आहे. बॉलर तयार. ओहो, दॅट वॉज बेटर एफर्ट. खरंच चांगलं त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे.
लखनचा आणि लखनचा प्रयत्न लाजवाब होता पण मात्र विकेट मिळू शकला नाहीये. हा कॅच इझी होता आणि हा कॅच कॅरी होणं गरजेचं होतं. तिसरा धक्का बसू शकला असता आणि पुन्हा एकदा जॉय 11 गोरसेबीला कुठेतरी दबावात टाकता येऊ शकलं. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली 2 गडी बाद 20 धावा. बघा रिप्ले इंटरेस्टिंग होता. चेंडू जर बघितला तर निश्चितच आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केला होता. लेट कट करायला गेले, हलकीशी एज लागली आहे तिथे. जवळ लखनच्या हातात हा जेल होता, सोपा जेल होता. अशा प्रकारचे जेल जर झाले नाहीत तर मग विजयाच्या संधी किती, हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. आता मात्र तिथे बघा हर्डल जर असं जास्त होईल, थोडस जास्त वेळ ते घेतील. मात्र पुढे कोण गोलंदाजीवर लगेच पुन्हा एकदा लखनला आणायचं की अजून काय, या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि यावेळेस योगेश नावाची वर्णी लागलेली आहे तिसऱ्या षटकासाठी. 2 षटकं तर मित्र म्हणेन लाजवाब हाताळलेले आहेत. खरंच प्रशंसनीय असं षटक तुम्हाला अयुबचं पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या तेव्हा लखन जाधवने 1 विकेट मिळवला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा अयुबने खर्च केला आणि 1 विकेट मिळवलेला आहे. तर कम्पॅरेटिव्हली अयुबने चांगलं षटक हाताळलंय आणि इकॉनॉमिकल राहिलेला आहे आणि एक संघ एक कमबॅक करतो असं आपण म्हणू शकतोय. जर या डावाचा आढावा घेतला 2 चौकार आणि 1 षटकार गोरसाई संघाकडून आलेले आहे. पण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. हे देखील नक्कीच अभ्यासाचं असेल कारण या अगोदर आपण 6 षटकांचं क्रिकेट खेळलं होतं आणि हा सामना असेल 5 षटकांचा. मनीष अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते कारण या मागच्या सामन्यात आपण बघितलं की त्यांनी 57 धावा डिफेंड केल्या 6 षटकामध्ये. या सामन्यात जर एक अंदाज बांधायचा झाला तर निश्चितच 55 धावा तरी देखील ते डिफेंड करू शकतील किंवा काय. मात्र त्यांच्याकडे ती बॉलिंग स्ट्रेंथ आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रिन्स 11 कासार रोडवली बॅटिंग लाईनअप विसरून चालणार नाही. प्रसाद तांडे सध्या ज्या फॉर्मात आहे कुठल्याही गोलंदाजीच्या चिंधड्या तो नक्कीच उडवू शकतो. नक्कीच. आणि आता सर्व जे खेळाडू आहेत ते चार्जअप झालेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये. जेव्हा सकाळी एक एकदा चांगला खेळ झाला आहे, एक वेळा त्यांनी विजेता पटकावलेला आहे. तर आता चार्जअप झालेले आहेत ते सर्व खेळाडू आणि पाहूया ती चार्जिंग त्यांना कुठल्या टप्प्यापर्यंत घेऊन जाते. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच हेमंत हरड. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल योगेश खानावकर. राऊंड विकेट स्टॉपेज घेतली आहे. बॉल मात्र मिड विकेट रेंज मध्ये जातोय. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल कॅरी झाला होता पण तो त्याला मात्र व्यवस्थित हाताच्या उंजळीमध्ये सामावून ठेवता आला नाहीये. त्याचमुळे पुन्हा एकदा अजून एक जिवंती मिळते गोरसबीला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. इथे जेल घेण्याची पद्धत चुकीची ठरते कारण बघा अतिशय व्यवस्थित चेंडूच्या खाली ते पोहोचले होते. मात्र ऍट द एंड थोडीशी ती ऑस्ट्रेलियन स्टाईल का वापरली हा प्रश्न होता तिथे. बघा ही चुकीची पद्धत होती. जर त्यांनी जमिनीलगत हात ठेवले असते तर कदाचित दुसरी संधी त्याला भेटू शकली असते. चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळत आहे TCP लाईव्हच्या माध्यमातून. प्रयत्नांची उंची मात्र गगनाला भिडणारी असायला हवी. प्रयत्न मात्र आता तुटपुंजे न करता तुम्हाला मात्र जिंकण्या इतपत प्रयत्न करावे लागतील कारण साध्या प्रश्नांना यावेळेस मोठा फटका. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पार. अपुन का फटका 440 वोल्ट का झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. म्हणून तोच उल्लेख करतो संकेतजी की साधा प्रश्न जरी असला पण तो प्रश्न सोडवताना तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची उंची मात्र सीमित न ठेवता अपरिमित ठेवावी लागणार आहे आणि हा प्रयत्न मात्र नक्कीच लाजवाब होता. यावेळेला जर बघितला योगेशचा चेंडू निश्चितच वर पिच केलाय चेंडू आणि खास करून हेमंत हरड यांच्याकडे जर तुम्ही बघितला तर क्रीजच्या पॉपिंग क्रीजची जी रेषा आहे त्याच्या मागे ते उभे आहेत. जवळ यष्ट्यांच्या भरपूर जवळ. काही अंश मी सांगेन जवळजवळ 10 ते 12 सेंटीमीटर फक्त ते पुढे असतील यष्ट्यांच्या आणि तिथून हा फटका त्यांनी एलिव्हेट केलाय आणि टायमिंग किती सुंदर होतं बघा. अफलातून षटकार. या षटकांनी धावसंख्या वाढले ती जाऊन पोहोचले 28 वर. 28 योगेश राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलला कॅरी करण्यासाठी पळत आहेत पण पुन्हा एकदा नो मॅन्स लँड निर्जन स्थळी हा बॉल लँड होतोय. दरम्यान 2 धावांचा कॉल होता. 2 धावांचा कॉल देखील पूर्ण केला जातोय. एक धाव महत्वाची आहे. 2 धावांची वाढ. धावसंख्या 30. धावसंख्या 30 होते आणि मग मनीषने अतिशय चांगला शब्द वापरला की निर्जन स्थळी चेंडू पडलाय. वाह काय अप्रतिम उदाहरण. मात्र त्या निर्जन स्थळी आपले अंपायर होते. पण अंपायरकडे ते राईट्स नाही आहेत की ते कॅच कॅरी करतील. तर पुढचा सामना असणार आहे तो म्हणजे JR स्पोर्ट्स दहिसर विपक्ष रॉयल स्टार मीरा रोड. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना नम्रतेची विनंती. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा आणि तो सामना सुद्धा
5 षटकांचा असेल ही देखील दखल घ्यायची आहे, स्ट्रॅटेजी आखावी लागेल. कारण संख्येची 4 षटकं, 5 षटकं, 6 षटकं आपण चर्चा करूयात. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉक करण्याचा प्रयास झाला होता. चांगला आउटकटर बॉल योगेशने हाताळलेला आहे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि यस व्हेरिएशन आहे. जरी षटकार या षटकामध्ये खर्च झाला तरी सुद्धा चांगला कमबॅक. नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चेंडू आपण बघितला पेस कमी केला आणि त्या पेस कमी केल्यामुळेच बीट करू शकले तिथे फलंदाजाला. पुन्हा एकदा यावेळेस पेस दिला होता आणि बॉडी लाईन बॉल असल्या कारण पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला. शरीरावर जो बॉल जाऊन आदळलाय आणि लेग बाईटची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 31 धावा, 2 षटकानंतर 20 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत बॉल्स हाताळलेले आहेत 5 आणि 5 बॉल्समध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. तर ही देखील एक जमेची बाजू आहे. तुम्हाला इकॉनॉमिकल राहावं लागेल. 7 ते 8 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये खर्च करायच्या असतात, पण मात्र त्या पलीकडे गेलात तर ते नुकसान तुमच्या संघाचा होऊ शकेल. नक्कीच. मात्र इथे जर हेमंत हरटकडे यांच्याकडे तुम्ही बघितला आतापर्यंत 6 चेंडू खेळलेले आहेत आणि 11 धावा त्यांनी जमवलेत. मात्र या 11 धावा करताना त्यांचा जर व्ह्यू पॉइंट बघितला तर स्क्वेअर लेग आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन यांच्याकडेच त्याची फटकेबाजी दिसते. बाकी कुठेही आतापर्यंत स्टिअर करायला गेलेत किंवा काय एक पहिला चेंडू जे जेलबाद होता राहिलेत तो एक चेंडू सोडला तर त्यांचा व्ह्यू पॉइंट फक्त आणि फक्त ऑन साइडला दिसतोय. हा खरं तर एकही स्ट्रोक त्यांनी ऑफ साईडला एक्झिक्यूट केला नाहीये. ओव्हर द विकेट बॉलर तयार. यावेळेस कडेकडे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल मात्र आवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने वाईड लाईन ओलांडतोय आणि पंचांच्या वतीनं वाईड बॉल शिकून 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतात. ललितजी भोईर आणि अजितजी मात्र हे 2 पंच या दुपारच्या रखरख्या उन्हामध्ये निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 32 धावा. मात्र मनीष सगळ्यांना चिंता राहिले की ही धावसंख्या कितपर्यंत जाईल. हा 5 षटकांचा सामना आहे आणि हे षटक सुरू आहे ते म्हणजे 3रं. शेवटचा बॉल असेल लेफ्ट हाफ ओव्हर द विकेट कुमारसाठी. ओहो, दॅट वॉज ब्रिलियंट इफर्ट. जबरदस्त कॅच, क्वालिटी कॅच कंप्लीट केलेल्या प्रितेश जोशीने. ब्रँडेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न झाला होता कुमारचा, पण तितकाच ब्रँडेड कॅच कंप्लीट केलेला आहे प्रितेश जोशीने. बसतोय धक्का, तो म्हणजे 3रा जॉय 11 गोरसेबीला. The great मराठा दूतचा संस्थापकाध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. संकेत दादा, जेव्हा गेल्या वर्षी मी मोहनदादाचा इंटरव्ह्यू घेतला होता, छोटासा प्रयत्न केला होता मी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी रिक्षा सुद्धा चालवलेल्या आहेत आणि खूप मी खालून हा इतका मोठा पल्ला गाठलेला आहे. म्हणजेच का मी यशस्वी झालो नाहीये, पण मात्र माझ्या लोकांसाठी मला काम करायचं, माझ्या लोकांची सेवा मला करायची, हाच उद्देश मोहनदादाचा नेहमीच राहिलेला आहे. येस, नक्कीच आम्ही तो इंटरव्ह्यू पाहिला होता आणि खास करून महत्वाची गोष्ट त्या इंटरव्ह्यूमध्ये अजून एक मी ऐकली होती, ती म्हणजे त्यांच्या आईचं ऋण. त्यांच्या आईने किती मेहनत घेतली आहे या एकूणच मुलामागे, त्यामुळे निश्चितच त्या मातेला देखील सलाम. षटक संपले, 3 धावसंख्या झाले ती म्हणजे 32. सरासरीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर अजूनही 11च्या आत सरासरी आहे, मात्र ही सरासरी वाढणार कशी, त्याचं उत्तर कदाचित या 2 षटकामध्ये मिळेल. बघूया द ग्रेट मराठा चषक 2022 मधील हा कडक सामना. एका बाजूला गोरसईबी तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11 कासारवडवली. दोन्ही संघात अफलातून खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला कोण दिसते तुम्हाला, तर भावेश पवार आक्रमक खेळाडू, आक्रमक अष्टपैलू खेळाडू. गरज आहे भावेश पवारची, तर दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत हेमंत हरटकडे यांच्याकडे लक्ष आहे. मागच्या सामन्यात त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब फटकावलाय, त्यामुळे या सामन्यात देखील अजूनपर्यंत दैवाची साथ लाभले आणि तो व्यवस्थित उभा आहे. येस, आणि आता 2 षटकांचाच खेळ बाकी आहे आणि पाहूया 4 जप तर झालेले आहेत, पण आता पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळपट्टीवर तग धरून राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या 32. बॉलिंग मार्क बॉलर तयार. आयुब याला पुन्हा इथे एज लागते, लक फॅक्टर आणि चेंडू येतोय सरळ आमच्या साईड स्क्रीनच्या समोर. आलाय चौकार. शिवसेनेचा अभिमान पालघर जिल्ह्यात आणि मसईत अग्निसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या संतांची. बघा, संख्येची साध्या
प्रयत्नांना दुनिया विचारत नाही, शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. आणि या ठिकाणी जरी हे नशिबाचे चौकार येत आहेत असं म्हणू शकतो आपण, कारण जर टॉपेज घेऊन बॉल यष्टिरक्षकाला बीट करून लॉंग स्टॉप एरिया क्लिअर करत होता, पण मात्र धावा येणं गरजेचं आहे. आणि या 4 धावांनी नक्कीच सहकार्य मिळालं गोरसाहेबीला. धावसंख्या 2 पोहोचते 36 वर. हेमंत हरडला जे जीवदान लाभलंय त्याचा वापर बघा वेगळ्या पद्धतीने होतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय आणि हा वेगळा चौकार येतोय. मात्र अयुबला प्रोटेक्शन द्यायचं तर ते कसं द्यायचं, कारण आपण क्षेत्ररक्षण बघतोय, यष्टिरक्षक मागे उभा आहे, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन हे दोघंही 30 सर्कलच्या आतमध्ये उभे आहेत. मात्र तरी सुद्धा त्यांना चेंडू बीट करून जातोय. आता करायचं असेल तर बरोबर आमच्या साईड स्क्रीनच्या समोर एक क्षेत्ररक्षण लावा असं कदाचित पंचांना सांगावं लागेल. नाही, खरं तर बॉलचा पेस जबरदस्त होता आणि बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं तर अजून एक्स्ट्रा पेस मिळाला आणि त्याचमुळे बॉल वेगाने सुशांत मुकदमला बीट करून मागे आलाय. अय्यो पुन्हा एकदा बघा चोरकस डिलिव्हरी आहे. यावेळा चेंडू चांगल्या पद्धतीने कट केलाय, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, काही अंशी कमी पडलेत, हा चेंडू इथे निर्धाव येईल. मात्र हे बॅटल जे आहे ते रंगणार आहे, कारण एका बाजूला आपण बघतोय अतिशय चांगली गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी आणि हे दोन्ही संघाच्या बाबतीत तेच आहे. बॅटल रंगलं नाही तर तितकीशी मजा सुद्धा येणार नाही आणि प्रेक्षक देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच कशी जाईल हाच निष्कर्ष मनामध्ये बांधते. तर पाहूया, लेट सी या पुढच्या बॉलवर काय. धावसंख्या 36. अयुब टू हेमंत, शॉर्टपिच डिलिव्हरी आहे, इट गॉन माइल्स. वाऱ्याचा वेग कुठेही असो, मात्र हा आहे माझ्या फटक्याचा वेग. आलाय षटकार. बनलंय साऱ्या दोस्तांची आमंत्रण होतं उजव्या यष्टीच्या बाहेर हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यानंतर फक्त फोर्स द्यायची गरज होती आणि त्या फोर्सने मात्र बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. धावसंख्या 42. बघा हेमंतच्या हाईटकडे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 6 फूट हाईट आहे त्याची आणि त्याच्या चेस्ट लेवलला जर चेंडू येणार असेल तर नक्कीच हा शॉर्ट अंपूल त्याचा आवडता फटका असेल. या आलेच 6 धावा. अयुब वर्सेस हेमंत. याला वर पिच केलाय चेंडू, मात्र फटका प्रॉमिसिंग नाहीये. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या उंचीला बीट केलं जाईल. आउटफील्ड खराब होती. या मिळतात 4 धावा. वेलकम रन्स फॉर गोरसाहेबी. आणि आता कुमार रणजित किणी यांच्याकडून देखील प्रेक्षकांसाठी बक्षीस आलेलं आहे. कुठलाही प्रेक्षक जर कॅच कॅरी करतोय षटकाराला त्याला 500 रुपयाचं बक्षीस. कुमार रणजित किणी, RK एंटरप्राइजेस. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक साठी. आणखीन येणार एक चौकार. व्हॉट अ बॅटिंग. क्रिकेट सामने तो भरली. धन्यवाद डीजे. धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचले गोरसाहेबी संघाची. अफलातून कामगिरी. 4थं षटक मैदानात सुरू आहे. या षटकात बघा पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर चेंडू निर्धाव, त्यानंतर एक षटकार, पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा चौकार. त्यामुळे अयुबनं जे पहिले षटक हाताळलं होतं तो त्या सगळ्या मनीष आता आठवणी राहिलेत. 5 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. मात्र या षटकात आतापर्यंत बघतोय जवळजवळ 18 धावांचा चोप त्याला बसलाय. पुढचा चेंडू. चेंडू वर पिच केलाय, गोळी सुटले, चेंडू वेगानं जातोय लॉंग ऑफ बाउंड्री जवळ. मात्र फक्त एकच धाव तिथे मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र ही एक धाव देखील महत्वपूर्ण असेल. धावसंख्या 51 आणि निश्चितच आपण बघतोय षटक देखील संपतायत, ती म्हणजे 4. सरासरी बघा कशी वाढलाय. मात्र या गोरसाई बीच्या संघानं मनीष थोडस नक्कीच आपल्या तंत्रामध्ये बदल केलाय किंवा या स्पर्धेत काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसतंय. अगोदर झटके द्यायचे फटक्यांचे, त्यानंतर थोडेसे विकेट्स डाऊन होतात आणि त्यानंतर ते धावा वाढवण्याचा प्रयत्न करतात. थोडीशी वेगळी रणनीती बघा. फटक्यांचे झटके मिळतात आणि चटके ते लागतायत प्रिन्स 11 कासारवडोली या संघाला. आणि आता धावफलकावर जर नजर टाकली तर 51 धावा, जवळपास 13च्या धावगतीने खेळ होतोय
म्हणजेच जॉय 11 गोसाई बीचा प्रिन्स 11 संघ ज्याने विश्वास ठेवला होता ते म्हणजेच अयूबवर, पण तो अयूब हा विश्वास सार्थ ठरवताना या षटकामध्ये थोडासा मागणा ठरलाय. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता 19 धावा खर्च करतोय. म्हणजेच प्रत्येक वेळी तो गोलंदाज तशीच चांगली कामगिरी करू शकत नाही. विश्वास ठेवताना आपण आपल्याला विचार करावा लागेल की कुठला गोलंदाज कुठल्या वेळेला कुठल्या फलंदाजाला कसा फेस करेल हा अभ्यास करून ते नेतृत्व त्या कॅप्टनकडे असायला हवं. नक्कीच बघा या धावा ज्या आल्या त्यामुळे त्याचे गोलंदाजी जर पृथक्करण पाहिलं तर पूर्णपणे बिघडलंय. 2 षटका हाताळले, 24 धावा देऊन फक्त 1 गडी बाद त्यांनी केलाय. तर आता प्रेक्षकाचं अजून एक बक्षीस आहे अमित दादा पाटील यांच्याकडून. प्रेक्षक पुन्हा एकदा षटकाराला कॅच कॅरी करेल त्याला 300 रुपयाचं बक्षीस अमित दादाकडून. म्हणजे एकूण आता बक्षिसाची रक्कम तुम्हाला पाहायला मिळते 1300 झाले. नक्कीच. मात्र मी एक काळजी सांगेन, तो झेल घेताना कुणी पडू नका मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुमच्या घरी देखील तुमची कोणीतरी वाट बघत असेल. झेल घेताना सुरक्षित घ्या आणि कोणी मी झेल घेतोय असं करून तो झेल घेऊ नका. बघा संकेत पाटील यांचं स्वतःचं मेडिकल आहे, औषधांचं दुकान त्यांचं आहे आणि त्यांना ठाऊक आहे की अरे माझं मेडिकल आहे तर काय 500 घेऊन माझ्याकडे येतील का ते? जास्त लांब नाही आहे भाईंदर. चला पुन्हा जाऊया सामन्याच्या दिशेने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51. जास्त वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेकमध्ये आम्ही ही चर्चा करतोय त्यामुळे प्लीज मॅच कुठल्याच क्षणासाठी थांबवू नका. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय नितीन वैद्य, इकॉनॉमिकल बॉलर ऑफ कासारडोली. नितीन वैद्य, तू हेमंत हरड, पहिला चेंडू MS स्टाईल मध्ये उडवलाय. येणार षटक. व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या मित्रासाठी. बघा त्याने जवळजवळ रिक्षा वाचवले. समाजानं सर्व एकत्र घेऊन त्याला पाठवा. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतले भगवान. काय अप्रतिम षटकार आलाय. धावसंख्या 57. पुन्हा एकदा एक जोरकस फटका. चेंडू भरपूर वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय व्हॉट अ कॅच. हा कॅच झालाय की घेतलाय हा मोठा प्रश्न आहे. बनलंय साऱ्या दुकानची आमचा मोहन पाटील भाऊ. ऋषीला हा झेल घेतलाय. व्हॉट अ कॅच. स्टुपेंडो फंटाब्युलस एफर्ट बाय भाया. जबरदस्त फील्ड प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय प्रिन्स 11 कासारडोले संघाचा. आणि महत्वपूर्ण फलंदाज हेमंत हरड ज्याने कुठेतरी डोकं वर काढलं होतं. 50 धावांपर्यंत जाणार की काय असं वाटलं होतंच, लगेच तो 36 धावांवर बाद झाला. बघा त्याचा स्ट्राईक रेट 257.14च्या स्ट्राईक रेटने आणि 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने मात्र बेधुंद फलंदाजी पाहायला मिळाली हेमंत हरडची. नक्कीच. बघा पहिल्याच चेंडूवर जो फलंदाज बाद होणार होता तो आपण बघतोय 36 धावा करून गेलाय. आणि हा रिप्ले बघा, अफलातून रिप्ले TCP लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. मात्र भायानं ऋषीशनं हा झेल किती अफलातून रित्या टिपलाय. बॉडी बॅलन्स जबरदस्त आणि जवळजवळ तो झेल त्याच्याच नावावर होता. काय झेल त्याच्या हातात चिकटलाय. सर एक्झॅक्टली चिकटला हा शब्द नक्कीच खूप चांगला तुम्ही उल्लेखित केला, कारण एफर्ट तर लाजबाब होते आणि योग्य ते वेळी त्याने हातांची ओंजळ पुढे केले आणि तो कॅच कॅरी केला. आणि हा कॅच महत्त्वाचा होता, कारण जर आपण पाहिलं तर हेमंत हरडने आपला क्लास दाखवला आहे. 3 षटका 3 चौकार म्हणजे काय 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये ती खाऊ गोष्ट नाही आहे. आणि जबरदस्त फलंदाजी हेमंत हरडची पाहायला मिळाली. त्याने आपलं काम केलंय आणि निश्चितच आपल्या संघाला एक वेगळी मजल मारून दिलंय. कारण माझ्या मनात जो आकडा होता की 5 षटकांच्या सामन्यामध्ये 55च्या पलीकडे धावसंख्या गेली पाहिजे, हेमंतनी ती कामगिरी केलंय. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे 57. गडी बाद झालेत ते म्हणजे 4. जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी. आपण नेहमीच बॅटर्सवर आणि बॉलर्सवर लक्ष केंद्रित करत असतो, पण कधी कधी फिल्डर्स देखील एक अशी अद्वितीय कामगिरी करतात की ते फिल्डिंग देखील नक्कीच सर्वांच्या मनामध्ये घर करते आणि ते एफर्ट पाहायला मिळालेत भायाचे. आता पाहूया स्ट्राईकवर भावेश पवार आहे आणि बॉलिंग मार्कवर असेल नितीन. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच चांगला चेंडू होता. मात्र भावेशला एक्झॅक्टली काय करायचं होतं, कदाचित त्यांनी शेवटच्या क्षणी हा स्ट्रोक थांबवलाय असंच आपण म्हणूया. कारण MS स्टाईलमध्ये त्याला उडवण्यासाठी प्रयत्न झाला होता, मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोकसाठी गेलाय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. मात्र हे शेवटचं षटक आहे, ही गोष्ट देखील विचाराधीन व्हायला हवी. यावेळेला क्लास ड्राईव्ह दाखवतात. एक्स्ट्रा कॉर्नरला क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळणार. वॉटर थ्रो परतावं लागेल. ते कोणाला? विवेक शेलार मात्र तिथे परतणार. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे गोरसे बी टीमला. विकेट डाऊन. रनआउटसाठी
स्ट्राईक रोटेशनसाठी रिफर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मनोज घोडेकर येतील आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाही झाली आहे त्यासाठी स्क्रीनवर लक्ष घालतील. चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रितेश कौतुक करायला बघ, वाऱ्याच्या वेगाने तो बॉलवर आला आणि त्यानंतर लाजवाब थ्रो त्याने केला आणि कलेक्शन देखील तितकंच प्रॉपर नितीन वैद्यचं राहिलंय आणि त्याने लगेच डोळ्याचं पातं लवतं बॉल स्टंपवर जाऊन स्पर्श केला. पण आता पाहायचं हे की स्ट्राईक रोटेट झाले आहे की नाही झाले. लेट अंपायर डिसाइड. तर येस, इथे भावेश पवार बाद आहेत. रिप्ले मध्ये पाहिलंय आणि येस, इथे भावेश पवार इथे बाद आहेत असं दर्शवलंय. त्यामुळे निश्चितच निर्णय येणार. भावेशला परतावा लागतंय आणि आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे गोडसे बी टीमला. चला विनंती करतोय रॉयल स्टॅनर कॅप्टन आणि एकूणच JR स्पोर्ट्स दहिसर कॅप्टन लवकरच आमच्या मंचावर यायचंय जेणेकरून पुढच्या सामन्याची नाणेफेक आम्ही करू शकतो. अजून एक टुर्नामेंट तुम्हाला या स्पर्धेनंतर लगेच पाहायला मिळणार आहे. दीपेश फाउंडेशन व ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी आयोजित दीपेश स्मृतिचषक 2022 मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा ही 3 एप्रिल पासून 7 एप्रिल पर्यंत टिवरीच्या मैदानावर खेळवली जाणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस लकी ड्रॉ असणार आहे. हे देखील प्रेक्षकांसाठी रणजित किणी यांच्या वतीने हा स्पेशल लकी ड्रॉ असणार आहे. तर त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देखील प्रेक्षकांनो विसरू नका टिवरीच्या मैदानावर. धन्यवाद. धावसंख्या 58 झाली आहे. गडीबाज झाले ते म्हणजे 5. गोडसे बी संघ प्रयत्नशील आहे. ही धावसंख्या 60च्या पलीकडे कशी न्यायची आहे. 60च्या पलीकडे आता मात्र त्या गोष्टीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण हे षटक नितीन वैद्यने खूप चांगलं हाताळलेलं आहे. 2 बॉल्स अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातले. विवेक शेलार साठी मिस टाइम स्ट्रोक झालाय. अयुब शेख येतोय. फलंदाजाला परतावा लागेल. स्ट्राईक रुटेन मात्र नक्कीच केलंय. विवेक शेलार 0वर बाद होणार. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे गोडसे बी टीमला. थँक्यू HM म्युझिक अँड लाईट्स. नितीन वैद्यचं काय चांगला कमबॅक आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय पण त्यानंतर विकेट, डॉट, 1 धाव आणि त्यानंतर रनआउट आणि विकेट. 2 विकेट्स मिळवल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने अडवलेलं आहे ते म्हणजेच टीम जॉय 11 गोडसे बीला. या मुलाला मागच्या 2-3 स्पर्धामध्ये सातत्याने बघतोय आणि या मुलानं इम्प्रेसिव्ह कामगिरी केलंय. छोटा पॅकेट बडा धमाका नक्कीच त्याला आपण म्हणू शकतो कारण चेंडूवर कंट्रोल आणि त्याचा काय रिदम बघा. लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि रिदमॅटिक गोलंदाजी त्याच्या वतीनं होत आहे आणि हीच गोष्ट त्याला आतापर्यंत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मनीष तो स्लॉग ओव्हर मध्ये नेहमीच गोलंदाजी करतोय. यावेळेला किशोर मुकादमसाठी नाही राहुल केणेसाठी मात्र इथे काय झेल घेतलाय बघा. अप्रतिम झेल आणि इथे षटक मात्र इथे संपेल. धावसंख्या थांबले ती 58 वर आणि 59 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे प्रिन्स 11 कासारवाडवली संघाला. गोरगरिबांचा दादा आता झाला येतो कैवारी. शिवरायांचा मावळा खरा ठेवी सर्वांना एक समान. शिवरायांचा मावळा खरा ठेवी सर्वांना एक समान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. हॅलो, चला वळतोय आता पुढच्या सामन्याकडे. 2 पराभूत झालेले संघ आमने सामने आहेत. मात्र
असं कदाचित इंट्रोडक्शन करून देणं ते चुकीचं ठरेल. एका बाजूला आपण बघतोय रॉयल स्टनरचा कॅप्टन तो म्हणजे उबेद खान, तर दुसऱ्या बाजूला JR स्पोर्टचे कॅप्टन जूड रॉड्रिग्स यांना तुम्ही पाहू शकता. तर आमचे गवस साहेब इथे उपस्थित आहेत. कॉल कुठला द्यायचा आहे माहिती आहे, कोण कॉल देणार? येस, जूड कॉल देणार आहे. परिवार, येस परिवार असा कॉल आहे, बघायचा आहे कोणता संघ नाणेफेक जिंकतोय. येस, परिवार असं नाणं देखील दाखवत आहे, त्यामुळे जूडनं नाणेफेक जिंकले. गवस साहेबांना विनंती करतोय की आपण आसनास व्हायचं आहे. जास्त काही विचारणार नाहीये, 5 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या सामन्यात जे काही झाले ते विसरावं लागेल. काय निर्णय असेल 5 षटकांच्या सामन्यासाठी? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार. मगाचा तुमचा संघ बघितला, काही चेंजेस दिसणार का? नाही, काय नाही, आमचा तोच संघ खेळणार. नक्कीच. आणि एकूणच आपण बघतोय ही स्पर्धा तर अप्रतिम चालली, मात्र तुमची कामगिरीत बदल नक्की दिसणार का? हो हो, नक्की बदल दिसणार. बेस्ट ऑफ लक जूड्स आणि JR स्पोर्ट दहीसर. तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर के कैप्टन उबेद खान है. मुन्ना, गोरसे बी टीम के खिलाफ बहुत ही अच्छा कंपटीशन रहा, लेकिन क्या लगता है किस चीज में आप लैग कर गए? थोड़ा सा एक्सपीरियंस कम पड़ा, थोड़ा कैरी करते मैच तो जीत जाते. और बैटिंग ऑर्डर में कोई चेंजेस करेंगे? नहीं, सेम टीम है. थँक्यू व्हेरी मच मुन्ना, बेस्ट ऑफ लक टू यू. तर सेंटर न्यूज अशी आहे, JR स्पोर्ट दहीसर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. चला, पंचांना विनंती करतोय पुढच्या इनिंगला लगेच आपण सुरुवात करायची आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा एक अप्रतिम आवाज ऐकायला मिळेल, ते म्हणजे वाकलनचा. आमचे ओमकार शेट्टे असतील, तर दुसऱ्या बाजूला प्रमोदजी शेडगे, ओके मनीष नक्कीच असेल. थँक्यू सो मच संकेतजी पाटील सर. याच विभागातील एक लोकप्रिय असा आवाज तुम्ही ऐकत होता. खुद संघर्ष करना सीख लो, क्योंकि सहारे कितने भी भरमसमन क्यों न हो, एक दिन साथ छोडी देते. इथे मात्र एकमेकाची साथ निभावण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. अँड ओपनिंग पेअर प्रिन्स 11 कासार वडवली संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीये. सलामीला फलंदाज दाखल झालेत. आयुब शेख आणि त्याच्या सोबतीनं ओपनर बॅटर सागर शेख ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत मनीषजी पाटील, इंटरव्ह्यू सम्राट. खरं तर ही त्यांची ओळख आहे, ही त्यांची स्पेशालिटी. कारण तब्बल 150पेक्षा जास्त मुलाखत लॉकडाऊनच्या काळात आपला विरंगुळा आणि प्रत्येक तळागाळातील खेळाडूला एक त्याची हक्काची ओळख निर्माण करून देण्याची जागा म्हात्रे ब्रदर्स आणि त्यांच्या सोबतीनं अर्थातच महेंद्र भगत अर्थातच TCP लाईव्ह या सगळ्यांचं फार मोठं योगदान त्यामध्ये राहिलं. आणि आज TCP लाईव्ह देखील आहे आणि मनीषजी पाटील देखील आहेत. तर या आपण जाऊया मॅचच्या सुरुवातीच्या 2 षटकांसाठी. मनीषजी पाटील यांच्याकडे बॉलिंग ट्रॅकवरती याला विवेक शिला. सामना सुरू होण्याआधी फक्त इतकंच सांगेल, मनीष पाटील यांच्याकडे जाण्याआधी, सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो भी मन में हो सपना वो कभी न तोड़ना, कदम कदम पे मिलेगी मुश्किल आपको, बस सितारे चुमने के लिए कभी ये जमी मत छोडना. आणि आज तुम्ही त्या मातीमध्ये आहात जी माती अगदी पावित्र्याने न्हावून गेलेली आहे. अर्थातच कलाकारांची माती म्हणजे जीवचंद्र. स्वागत आहे TCP लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांचं. या वळूया मनीष पाटील यांच्याकडे. पहिला बॉल विवेक शेलारचा, क्रॉस बेटेड स्ट्रोक बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर एरियामध्ये. सूरज कणे बॉल पर्यंत पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते आणि सुरुवात एकेरी धावेने होते. पाठलाग करायचा होता तो म्हणजेच 59 धावांचा आणि 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर शेळके आणि अयुब शेख तुम्हाला स्टार्ट मिळवताना पाहायला मिळतील. बघा ऑप्शन्स खूप होते प्रिन्स 11 कासार वडवली या संघाकडे, पण या 2 फलंदाजांवर विश्वास ठेवला गेलेला आहे. पाहूया या फलंदाजांचा विश्वास आपल्या संघाच्या किती फायद्याचा ठरतोय. स्ट्राईकवर आता सागर शेळके असेल. विवेक ओव्हर द विकेट. हो यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. खरं तर संधी होती आणि हुक करण्याचा प्रयत्न देखील बॅटर सागर शेळकेचा राहिलाय, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन होणं देखील गरजेचं आहे, पण तसं काही घडलं नाही आहे. थोडासा नाराज निराश असेल कारण एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती
आणि ऑपॉर्च्युनिटी वारंवार मिळत नाही आणि जेव्हा जेव्हा मिळते त्या ऑपॉर्च्युनिटीचा स्वीकार करताना आपल्या संघाचा फायदा करायचा असतो. तेवढीची चर्चा झाली खेळपट्टीवर. सागरला काहीतरी कानमंत्र दिला अयुबने. धावसंख्या 2 झाली. ओहो ऑन दी टो झाले. बॉलला स्लाइस केलंय. एरियल रूट देऊन बॉलला पाठवलंय. पॉइंट रिजन मध्ये आउटफील्ड थोडी खराब आहे. भुर्दंड बसतोय. प्रिन्स 11ला डिरेक्ट झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचे हात वर गेलेत. पंचांनी इशारा केला आहे थर्ड अंपायर साठी या आणि चेक करा हा फलंदाज बाद आहे की सेफ आहे. पण खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालेला आहे. तिन्ही स्टंप्स अक्षरशः वाकलेल्या आहेत. बघा स्ट्रोक तितकाच लाजवाब होता. ऑन दी टो झाले. बॉलला फॉलो करून स्लाइस केलं होतं. एरियल रूट देऊन बॉलला पॉइंट रिजनमध्ये पाठवलं. पण खेळपट्टी त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी उंच सकल आहे. त्याचमुळे बॉल स्टॉप झाला. रेजिस्ट झालाय आणि लगेचच बॉलला कलेक्ट करताना थ्रो केला गेला आणि हा थ्रो मात्र खरंच लाजवाब होता. नजरेत सामावणारा आपण पाहू शकतोय. त्या ठिकाणी फ्रेममध्ये आता बॅटर येतोय पण लेट अंपायर डिसाइड. आणि नॉट आउट. या ठिकाणी अधिकृत इशारा आलेला आहे की फलंदाज हा मात्र कुठेतरी सेफ आहे. या 2 धावा नक्कीच धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. एक एक क्षण महत्वाचा आहे. एक एक धाव महत्वाची आहे आणि त्यासाठी मात्र हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि संघर्षामध्ये नेहमी स्वतःला सांगा की मी हे करू शकतो, मी हे जग जिंकू शकतो. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी कासारवडली संघाच्या सागर शेळकेचा पाहायला मिळाला. कारण खरं तर बॉल तितकाच लाजवाब होता. ऑफस्टिकच्या बाहेर रायझिंग डिलिव्हरी होती पण त्याला बॉलला फॉलो करताना खूप चांगला स्लाइस केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रायझिंग प्लस सरप्राइझिंग डिलिव्हरी बाय विवेक शेलार. काय दर्जेदार आणि अफलातून टप्पा हाताळला आणि त्यानंतर बॉलने उसळी घेतलेली आहे आणि त्यासाठीच तर विवेक शेलार ओळखला जातो. पण सागर शेळके ही मात्र वादळापूर्वीची शांतता आहे. कित्येक शतकं अर्धशतकं त्याने त्याच्या नावावर केलेले आहेत आणि त्याचमुळे हा इतिहास आहे. पाहूया तो इतिहास पुन्हा एकदा या मैदानावर अवतरित होईल का. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळायचा होता. लॉंग ऑफला किशोर मुकादम येतोय. उलट दिशेने कॅच कॅरी करतोय. कॅच ऑफ द डे बाय किशोर मुकादम. थँक्यू. आणि किशोर मुकादम या क्षेत्ररक्षकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कुमार रणजित किणी आर के एंटरप्राइजेसचे सर्व यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. तर नक्कीच हे बक्षीस गोळा करायचं आहे सामना संपल्यानंतर. आणि या कॅचसाठी रवी मागवारे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. बघा या मैदानावर जेव्हा तुम्ही एक चांगला खेळ करता, तुम्ही बॅटर असा, तुम्ही बॉलर असा किंवा तुम्ही फिल्डर असा, तुमच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळणार आहे आणि तुमच्या कार्याची पोचपावती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि त्याचमुळे कुमार रणजित कणी यांच्याकडून 500 आणि रवी वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. ऋषिश भाया हा नवीन फलंदाज तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे. आणि मात्र आता कुठेतरी रेस सुरू झालेली आहे. सामना मात्र कोणीही जिंको पण मात्र प्रयत्न दोन्ही संघांचे एक समर्पक राहिलेत. धावसंख्या 4. बॉल्स फेकून झाले 4. विवेक शेलार आतापर्यंत इकॉनॉमिकल. ऑन साइडला पुन्हा एकदा पॉवर पॅक स्ट्रोक खेळायचा होता पण बॉल जाईल काऊ कॉर्नर एरियामध्ये. सूरज खेळ त्या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि सेकंड विकेट डाऊन होतोय. प्रिन्स 11 कासारडोली संघाचा अयूब शेख बॅक टू पॅव्हेलियन. बॉलिंग राहिलेली आहे.
बघा क्रम कुठलाही असू द्या, तुम्हाला तुमचा खेळ दाखवता आला पाहिजे. आणि या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करताना संघाला काय हवंय ते मिळवून देऊ शकतो का मी, हा प्रश्न विवेक शेलारने स्वतःला विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. आणि सुरुवातीचे 2 बॅटर्स ज्यांची आक्रमकता तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक होती, ती आक्रमकता बोथट करण्याचं काम विवेक शेलारने केलंय आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर येऊन पोहोचलाय. जर हॅट्रिक नोंदवली तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. तसेच कुमार रणजित किणी RK एंटरप्राइजेस यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल विवेक शेलारला. लेट्स सी पुढच्या बॉलवर विकेट येईल का. पुढचा बॉल शरीरापासून खूप जास्त लांबून खेळण्याचा प्रयास केला गेलेला आहे आणि खरं तर तितकंसं फुटवर्क देखील नव्हतं या स्ट्रोकमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रिन्स 11 कासार वडवली संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 4 धावा. आता 24 बॉल्समध्ये 55 धावांची गरज आहे. काय म्हणशील या पहिल्या षटकाबद्दल ओमी. पहिलं षटक तर अगदी मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करणारं होतं. टीम आपण पाहिलं तर जॉय 11 प्रवेश देवळीकर फॅम टीम आहे, जे बजरंग गोरसई ब, आणि त्यांनी पकड काहीशी मिळाली आहे. मात्र अजूनही फलंदाजी फार चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय आयुब शेख स्वस्तात बाहेर झालाय, सागर शेखे देखील बाहेर झालाय. मात्र फलंदाज ऋषी अर्थातच भाया आणि प्रसाद तांडेल ही जोडी मैदानावरती आहे. आणि 24 बॉल 55 धावा. लक्ष थोडं लांब गेलाय. खरं तर चर्चा ह्यासाठी करत होतो मनीष दादा की प्लेयर्स भिवंडीमधनं येऊ दे, ठाण्यामधनं येऊ दे किंवा पालघरमधनं येऊ दे, पारितोषिकं प्रत्येकासाठी लावली जातात. म्हणून फक्त सध्याच्या घडीला एकच म्हणेल, द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आहे ना, आता हे फक्त नाव नाही ब्रँड बनलं आहे आणि त्यातल्या त्यात तो दर्जा अजून कसा वाढवला जाईल तो प्रयत्न मोहनदादा पाटील आणि रणजितदादा त्यांच्या माध्यमातून केला जातो. कारण प्रत्येकी चांगल्या खेळाडूसाठी त्यांच्याकडनं पारितोषिक आहेत, प्रेक्षकांसाठी प्राइजेस आहेत. आणि टुर्नामेंट जर आपण पाहिली तर अगदी आज या जुचंद्र गावाला ना जगाच्या पाठीवरती स्वतःची ओळख सांगायची गरज नाही आहे, कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. मात्र आज टेनिस बॉल क्रिकेट फार चर्चेचा भाग आहे आणि अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट जगताला पाहता क्षणी प्रेमात पाडणारी क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे द ग्रेट मराठा ट्रॉफी आज तुम्हाला पाहायला मिळतीये. ती देखील 5व्या दिवसामध्ये. 8 दिवसाचं एक फार मोठं शेड्यूल आहे आणि आज 5वा दिवस आहे ना, मात्र एक वेगळाच रंग या क्रिकेट टुर्नामेंटचा. कारण आज लीग स्टेजेसला आपण पालघर, भिवंडी त्याचबरोबरीनं ठाणे बेल्टमधल्या टीम इन ॲक्शन पाहतोय आणि आज एक क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळत आहे. 24 बॉल 55 कठीण आहे अशक्य नाही, कारण मैदानावरती भा पाटील आहे. अगदी एक गोष्ट तुला सांगेल, 30 बॉल 93 रन ऐकायला किती कठीण वाटतं. 26 बॉलमध्ये मॅच संपवली होती आणि कौसागावचं ते मैदान होतं आणि हाच तो फलंदाज होता आणि नाव त्याचा भाया तो इन ॲक्शन आहे. यावेळेस पुन्हा एकदा फर्स्ट बाउन्सर हाताळला या षटकातला आणि पंचाच्या वतीने नक्कीच दखल घेतली गेली. हा वाईट बॉल असेल आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा टॉलमॅन हेमंत हरडला मिळते. आणि नक्कीच तुम्ही एक चांगला उल्लेख केलात की एक ब्रँड बनलेला आहे. हा ब्रँड 12 वर्षापासून ब्रँड राहिला आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त 15 फेब्रुवारीला ही टुर्नामेंट नियोजित केली जाते, पण आता मात्र कुठेतरी कोरोनाचा प्रतिबंध होता, त्याचमुळे 2 महिने आपण पुढे आलोय. हेमंत हरड ओव्हर द विकेट. यावेळेस बॅट अँड पॅडमधला बॉल होता, टर्न करायचा प्रयत्न केला गेला. एक धाव तो पूर्ण केली जाईल. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 6 या आकड्यावर. नाही, जरी टुर्नामेंट लेट झाली मात्र त्यांचं स्वप्न काय होतं, कोरोनाच्या काळात देखील ते करू शकले असते. मात्र त्यांनी उशीर का केला. द ग्रेट मराठा नाव ग्रेट आहे ना, तर टुर्नामेंट देखील ग्रेट झाली पाहिजे. थोडा लेट मात्र थेट. आणि अगदी तसं जे नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं या टुर्नामेंटच्या माध्यमातून. आणि पहिलाच बॉल आपण पाहिला हेमंत रेडचा, त्या ठिकाणी सिंगल देखील मिळाली आहे आणि व्हाईट बॉल देखील आहे, म्हणजे एक्स्ट्रा जर मिळाल्यात मॅच कुठेतरी मुवमेंट मिळती आहे टीम कासार वडवलीला. पण इतक्या कमी वेगाने मोमेंट मिळायला नको, कुठेतरी त्या मोमेंटला देखील वेग यायला हवा. धावसंख्या 6 झाले, 2 गडी बाद. हेमंत हरड टू प्रसाद आणि प्रसादने पुन्हा एकदा एरियल रूट घेतलाय, पण बॉल मैदानातच थांबणार आहे. मिड विकेट रिजन मध्ये कॅच कॅरी केला जातोय आणि राहुल केण्याच्या माध्यमातून तो कॅच कॅरी करून तिसरा धक्का बसला जातोय प्रिन्स 11 कासार वडवले संघाला. कुठलाच फलंदाज मैदानामध्ये थांबत नाही, सर्वांना परत जाण्याची घाई. कदाचित आज कासार वडवली ते हा प्रवास जुचंद्र करताना रोडवरतील जे बोर्ड होते अति काही संकटात नाही ते पाहिले नाही असं म्हणावं लागेल. मात्र अजूनही मॅच संपली नाही. अजूनही मैदानाच्या आत प्रितेश जोशी त्याचं येणं बाकी आहे
अजूनही फलंदाजी फार चांगली या टीमकडे. रायटी लेफ्टी आणि ते कॉम्बिनेशन मैदानावरती कंटिन्यू ठेवलंय. मैदानाच्या आत दाखल झालाय. आत्ताच एक मॅच पार पडली ज्यावेळी नरेश स्पोर्टची रजनी क्रिकेट स्पर्धा पार पडली कासार वडवलीमध्ये. मुंबई विरुद्ध ठाणे असा प्रेक्षणीय सामना होता. 22चा स्क्वॉड माझ्या समोर होता. प्रत्येक प्लेअरचं नाव घेतलं. ज्यावेळी प्रितेश जोशीचं नाव घेतलं त्याच्यापुढे मी एक लाईन लावली, षटकारांचा राजा प्रितेश जोशी. आणि मॅच ज्यावेळी फिनिश झाली अमोल म्हात्रे सर भेटायला आले, विक्रोलीचे सर्वा की या नावापुढेच ते नाव का लागलं, कारण त्या नावापुढे क्वालिटी होती आणि ती त्यानं सिद्ध करून दाखवली होती. त्या मॅचमध्ये 3 षटकार प्रितेश जोशीनं खेचले होते. एक फायटिंग टोटल ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करताना मिळवून दिलं होतं. आज त्या कामगिरीची पुन्हा एकदा गरज आहे, कारण आज पूर्ण ठाणे बेल्ट जो आहे ना त्याचं लक्ष लागलंय कासार वडवली या टीमकडे. हेमंत रट्टय्यार. हेमंत भायासाठी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयास केला गेलेला आहे. बॉल उसळतोय. आयडियल बॉल आहे अशी खूण पंच दर्शवत आहे. तटस्थ अशी भूमिका घेतली जाते. चांगली बॉलिंग हेमंत रेड्डीची. उंचीचा खूप चांगला वापर करतोयच पण पिचिंग देखील तितकीच प्रॉपर आहे. तो कॉम्बो खूप चांगला जुळलेला आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता आणि त्याचा बॉल राईज होतोय आणि चांगला ताळमेळ साधलाय हेमंत हरडने या बॉलवर पाहायला गेलं तर. आणि जी त्याची खासियत आहे स्टॉक बॉल जो आहे तो स्टॉक बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय हेमंत. धावसंख्या 3 गडी बाद 6 धावा. आपण ही स्पर्धा पाहतायत इस्माईल शेख मैदानावरून. कासारवडलीवर पक्ष गोरसे बी. चांगला बॉल होता पण मात्र त्या चांगल्या बॉलला न्याय देता आला नाहीये. शरीरभेदी बॉल, यष्टीभेदी बॉल आणि पायचीची अपील आणि भाया बॅक टू पॅव्हिलियन. LBW आउट. आहे प्रिन्स 11 या संघाचे 4 गडी बाद 6 धावा. वर्क सो हार्ड अंटिल युअर आयडल बिकम्स युअर रायव्हल. यामुळे प्रत्येक खेळाडूचा कोण ना कोण आयडल असतं पण या ठिकाणी तसा खेळ जसा तुम्ही आयडलला मानता, जसा तुमचा आयडल खेळ करतोय तसाच मात्र तुमचा खेळ सुधारित करावा लागेल, विकसित करावा लागणार आहे. कारण जर आपण विचार केला तर तुम्ही देखील कासारवडलीचा खेळ पाहिलेला आहे. चांगला संघ बांधला गेलाय पण या मैदानावर मात्र कुठेतरी तो खेळ पाहायला मिळत नाहीये. जर आपण स्कोर शीटवर लक्ष टाकलं अयुब शेखची 1 धाव, सागर शेळकेच्या 2 धावा, भायाची 1 धाव आणि प्रसाद तांडेल 0 अजून आपण एकंदरीत खूप सारे फलंदाज येणं बाकी आहे. पण कागदोपत्री आपण जर नजर टाकली तर हे पहिले 4 फलंदाजांना मात्र तितकीशी प्रभावी कामगिरी करता आली नाहीये. म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन, पण मात्र या ठिकाणी एक जबाबदारीची जाणीव झाली नाहीये असं पाहायला मिळते प्रिन्स 11 संघाला. पुन्हा एकदा हॅमर करायचा प्रयास. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय पुढे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये राहुल येतोय. कॅच कॅरी करता येत नाही पण मात्र एफर्ट तर जबरदस्त राहिले होते. टेरिफिक एफर्ट बाय राहुल. दरम्यान या 2 धावा पूर्ण केल्या तरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. मिळेल त्या धावा गोळा करावा लागणार आहेत. जरी मोठे स्ट्रोक्स आले नाही तर काय झालं, गोलंदाजांचं मन विचलित करण्यासाठी धावफलकावर धावा येणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे त्याच अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत. बॉल तर चांगले हाताळतोय हेमंत हरड पण तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करतोय आकाश. रिपट उलट दिशेने खेळण्याचा प्रयास झालाय. बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक सूरज येतोय. थ्रो मात्र खूप जास्त वाईडिश आहे. 1 धाव मिळते. बॅकअप प्लॅन रेडी होता त्याचमुळे जास्त काही नुकसान होत नाहीये. दरम्यान एका धावीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती मेस 9 या आकड्यावर. 2 षटकांची पूर्तता या ठिकाणी केली जाते आणि प्रिन्स 11 कासारवडली या संघाची धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 9 धावा. जिंकण्यासाठी गरज आता आपण पाहिले तर खूप जास्त आहे. जवळपास 50 धावांची गरज आहे आणि 18 बॉल्स असणार आहे. जो स्ट्राईक रेट आपण पाहिला तर थोडं जास्त हवा होता फलंदाजांचं पण मात्र सर्व फलंदाज मात्र कुठेतरी तुटपुंज धावसंख्येने खेळत राहिले. आणि जर आपण आता आस्किंग रेटचा विचार केला तर आस्किंग रेट जवळपास 17चा झालेला आहे आणि जितका तुम्ही कमी गतीने खेळाल तितका आस्किंग रेट वाढत जाणार आहे. आणि पुढील 3 षटकामध्ये 50 धावांचा प्रवास कसा पूर्ण केला जाईल प्रिन्स 11 कासारवडली संघाकडून आणि हा लेखाजोखा ऐकवण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करत आहोत चॉकलेट बॉय ऑफ वाकलन मिस्टर ओंकार शेटे. थँक्यू सो मच. मनीषादांचा आवाज आपण ऐकत होता. अगदी भगवा झेंडा जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे अभिमानानं डोलतोय. त्या भगव्यामध्ये देखील एक वेगळा संघर्ष
मग तो छत्रपती शिवरायांच्या विचारांचा असेल किंवा बाळासाहेबांच्या विचारांचा. इथे संघर्ष करायचा आहे कासार वडवलीला. बॅकवर्ड स्कोअर लेगला फिल्डर आहे, बॉल चाललाय एका टप्प्यावरती. फिल्डरला शोधत मिळणाऱ्या फक्त आणि फक्त एकच धाव. लक्ष फार दूर गेलाय. 17 बॉल 49 धावेची गरज. विवेक शेलार सेकंड स्पेलमध्ये आला, पहिलं षटक टाकलं, मॅच मध्ये पकड निर्माण केली. सेकंड ओव्हर मध्ये अजून घातक गोलंदाजी तो करणार की त्याला टार्गेट करेल फलंदाज प्रीतेश जोशी. खोलवा टप्प्याचा बॉल, भन्नाट वेग या विवेक शेलारकडे आणि अगदी बॅटच्या टो एंडला लागल्यानंतर चेंडू जातोय स्लिप पॉइंटला. मिळतीये त्या ठिकाणी एकेरी धाव. एका धावेच्या मदतीनं तब्बल 14 बॉलचा खेळ पूर्ण झाल्यानंतर लेस दॅन रन बॉल, म्हणजे धावा कमी आहेत, बॉल जास्त आहेत आणि विकेट देखील फार गमावलेत. गोलंदाज तयार. फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विजय चंदने बंधून घेतलीय कॅच. विकेट जातीये. एका मागोमाग एक विकेट. सातत्यानं एकही फलंदाज मैदानावरती थांबायचं नाव मात्र घेत नाहीये. खरं तर हेमंत हरड आणि त्याच्या सोडलेला कॅच आणि ज्या जखमात ना त्या जिंकल्यानंतर अभिमानानं मिरवल्या जातात, मात्र पराभव झाल्यानंतर त्या जखमांना लपवण्यासाठी तुम्हाला मरमपट्टी करावी लागते. अगदी ती मरमपट्टी म्हणजे काय, जर हा सामना गमावलात तर पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला तो सामना जिंकावा लागेल. टेबल जर आज तुम्हाला टॉप करायचं तर मात्र तुम्हाला 2 सामने जिंकायचेच आहेत आणि तदनंतर तिसरी फेरी ती जिंकून तुम्ही 4 मधनं पुढे वाटचाल करणार आहात. पुढची मॅच टॉस देखील झालाय. अजून एक वेगवान तेज तर्रार हा बॉल. रॉयल स्टनर मीरा रोड आणि रॉयल स्टनर मीरा रोडला फाईट करणारी टीम आहे. चालू सामन्यातील विजेता टीम टेबल टॉप करेल. मात्र JR स्पोर्ट्स ज्यांनी पहिला सामना गमावला दहिसर, त्यांची मॅच तुम्हाला मीरा रोड सोबत पाहायला मिळेल. विवेक शेलार तयार. बॉलिंग मार्कवर ऑन साइडला फेकून दिलाय. वेगवान बॉल, वेगवान उत्तर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. एक दमदार षटकार प्रीतेश जोशीनं. हे सॉन्ग आहे ना, अगदी ऐकलं की प्रत्येकाचे हातपाय हलू लागतात. शकीरा अगदी नेहमीच सोशल मीडियावरती चर्चेत राहणारं नाव आहे. जर तुम्ही जगाच्या पाठीवरती लता मंगेशकर, भारताची गान कोकिला या नावाचा एक वेगळंच वलय राहिलाय. ऑल टाइम त्यांचे जे सॉंग्स आहेत ते कधी ऐकले की तुम्हाला नेहमी त्यांचा आवाज हवावासा वाटतो. मात्र सध्या काय ना, काळ वेळ बदलती आहे. सध्या आपण म्हणू शकतो की संगणकाचा अर्थातच मॉडर्न युग आहे. अलीकडच्या काळात जरी किती चांगले सॉन्ग आले त्यापेक्षा जास्त हल्ली प्रत्येकाला जस्टिन बेबर आवडतो, कोणाला शकीरा आवडते. धावफलकावरती नजर टाकूया. स्कोर 17, बनवायच्यात 12 बॉल 42 धावा. आणि त्याचबरोबरीनं जर आपण पाहिलं तर जगाच्या पाठीवरती सध्या यूथला जास्तीत जास्त सॉंग्स कोणाचे आवडत असतील तरी ती 2 नावं आहेत ज्यांची नुकतीच आपण चर्चा करत होतो. मग या मॅचमध्ये सामना थोडासा कठीण झाला आहे. 12 बॉल 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथनं प्रितेश आणि त्याच्या सोबतीनं फलंदाजी करताना केतन पाटील जो नंबर 7 वरती आलाय तो सामना जिंकून देणार का. मनीष दादा, क्रिकेटमध्ये काय आहे ना, समोर कोण आहे ना याचा विचार कधीच करू नका. समोर जरी तुमचा बाप आहे ना बॉलिंगला, त्याला 4 षटकार मारायच्यात मनात हा कॉन्फिडन्स पाहिजे. घरी गेल्यानंतर काय होणार तो विचार करू नका. ऑन गोईंग मॅचमध्ये समोर काहीही असू द्या, जर टीमला ठोका तर समोरच्याला ठोका, ही मानसिकता तुमची असायलाच हवी. नाही, जिंकायचंच आहे ना. ते मनात तोच एक निर्धार ठेवायला हवा की मला जिंकायचं आहे, माझ्या मदतीने माझा संघ जिंकणार आहे. त्यासाठी जे मिळेल ते प्रयत्न मला करावे लागतील आणि ते प्रयत्न करण्यासाठी सज्ज झालेला आहे प्रिन्स इलेव्हन. कारण याकडे पाहिलं तर एक षटकार देखील आलेला आहे. तर या आयोजनाला प्रशांत पाटील आणि पप्या काबूकर वडनवकर
यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. तर धन्यवाद, शुभेच्छा स्वीकार. जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे, जाऊया ओमकारजी शेट्टी यांच्याकडे. यदि सब कुछ खोकर भी आप में कुछ करने की हिम्मत बाकी है तो समझ लीजिए आपने अभी तक कुछ भी नाही खोया. मागच्या 18 बॉल मध्ये जरी रन्स फक्त आणि फक्त आल्या असतील धावफलकावरती 17, तरी देखील इथनं तुम्ही काही करू शकता. 12 बॉल 42. प्रितेश जोशी मैदानावरती आहे. भावेश पवारला देखील माहिती आहे तो काय करू शकतो, कारण ज्यावेळी सरपंच चषक मनकोलीचं उचललं टीम गोरसईनं, जिंकणाऱ्या संघापेक्षा हरणाऱ्या नावाची चर्चा जास्त झाली होती आणि ते नाव प्रितेश जोशी होतं, ज्यानं सूरज केनेला 4 बॉल 4 षटकार मारले होते. करू शकतो मग आता तो नॉन स्ट्रायकर इनला. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. आता 1 रन मिळणार की 4. फिल्डिंग चांगली झाली आहे. प्रितेश स्वतःवरती जिम्मेदारी का घेत नाही हा प्रश्न देखील त्याचा कॅप्टन त्याला विचारू शकतो, कारण समोरचा बॅटर मैदानावरती पाहिलं तर फुल टॉस बॉल मोठ्या फटक्यामध्ये जात नाहीये. प्रितेश आय सेटल होऊन बॅटिंग करतोय. फार गरजेचं असतं ज्या कंडिशन्सला मॅच आहे त्या अनुसरून प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं सध्या साथ द्यावी लागेल केतन पाटीलला. हा फुल टॉस टायमिंग चुकीचं की चांगलं, यस एलिव्हेशन कमी, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज पवन केनेला झालाय काय हा प्रश्न गोरसईला जरूर पडलाय. बॉल हाताला चिपकत नाहीयेत. नाही, नक्कीच जेव्हा ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये पण पाठवतो सोबत एक फेविस्टिक देखील घेऊन पाठवावं लागेल, कारण आज पहिल्या सामन्यापासून तो स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय ॲज अ फिल्डर. नाही, पवन केने एक वेगळ्या क्वालिटीचा खेळाडू आहे. होते क्रिकेटमध्ये एव्हरी डे इज नॉट गुड फॉर अस असं म्हटलं जातं. एखादा दिवस तुमच्यासाठी खराब असू शकतो आणि आज कदाचित ते मग पवन केने एक असा प्लेअर आहे, अवघ्या कमी काळामध्ये भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताला प्रसिद्धी मिळवून दिलेली नावं आहेत ना. विवेक शेलार, पवन केने इन ॲक्शनात. हाफ ट्रॅकर होता, फटका आता सुंदर सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाणारा बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डरला चकवा दिलाय अडलाय बॉल. अजून 2 धावा मिळतील. सिंगल डबलनं तर काम चालणार नाहीये. म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी प्रिंस 11 कासार वडवली जब तक इस मुकाबले में चौके और छक्के ना हो. आज द ग्रेट मराठा परिवाराला चौकार षटकारांचा पाऊस पाहायचा आहे. आज द ग्रेट मराठा परिवाराला क्रिकेटचा संघर्ष आणि संघर्ष जो तुमच्या रक्तात भिनलाय तो पाहायचा आहे. सध्या त्यामध्ये कमी पडतीये टीम कासार वडवली. सुंदर बॉल आहे. आता आपल्या फोकस अगदी स्ट्रेंथ वरती केलं भावेश पवारनं. लेन बॉल होता, पडल्यानंतर एक सरप्राईज बाउन्स टेक ऑफ घेणारा चेंडू. 7 बॉल 32 रन. इथनं जरी षटकार आला ना तरी मॅच मध्ये काहीशा अपेक्षा उरतील. हा चेंडू देखील इथनं निर्धाव आणि त्या सोबतीनं विकेट. बॅटला स्पर्श करून गेलाय, भावेश पवारला देऊन गेलाय विकेट. लक्ष उरलंय 6 बॉल आणि 32 धावेचं. कम ऑन HM DJ कडे जाऊया आणि घेऊयात एक छोटासा DJ वाला ब्रेक. मी 6 गडी बाद 27 झालेले आहेत आणि कुठेतरी एक तो षटकार प्रितेश जोशीचा आपण जो 3ऱ्या षटकामध्ये पाहिला होता, वाटलं होतं की शर्यतीमध्ये आहे अजून प्रिन्स 11 कासार वडवली हा संघ. पण आता मात्र स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रितेश जोशी, जो जसा तुम्ही उल्लेख केला षटकारांचा बादशाह, आणि त्याच पवित्र्यामधून त्याच आक्रमकतेने आणि त्याच प्रयत्नांनी जोड देऊन आता या धावांचा पाठलाग करावा लागेल, कारण गरज आहे 6 बॉल्समध्ये 32 धावांची. गोरसई देखील कच्च्या गुरुची चेली नाही आहे. त्यांनी आता पवन केनेला आणलंय. अगदी हेच तर क्रिकेट आहे, षडयंत्र. पहिला बॉल फुल टॉस पाठवलाय, नाही थांबणार बॉल, जाणार सरळ धावा दे 4. प्रितेश जोशीला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पवन केनेचं स्वागत चौकारानं झालंय.
ओव्हर द वेस्ट आहे का आता ते पाहिलं जाईल. अंपायर्सकडे आपण जाऊयात. वॉर रूम मध्ये सज्ज आहे. त्या ठिकाणी आमची TCP लाईव्हची पूर्ण टीम जे ब्रॉडकास्टिंग करतायत या मॅचचं. 6 बॉल 32 करायच्या होत्या. चौकाराला तर 5-28, नो बॉल आला तर 6-27. ज्यावेळी फटका खेळला गेला त्यावेळी चेंडूची उंची आता पाहिली जाईल. कमरेपेक्षा जास्त वरती हा बॉल होता का. अगदी हा बॉल देखील या मॅच मध्ये फारसा रंग वाढवणार आहे मनीष दादा. एक्झॅक्टली रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेला होता पण मात्र रिव्ह्यू फेल झालेला आहे. खरं जर हा जर रिव्ह्यू सक्सीड झाला असता तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये अजून रंग भरला गेला असता कारण अजून एक एक्स्ट्रा बॉल मिळू शकला असता प्रिन्स 11 या संघाला. 5 बॉल 28 धावा. आजही मला ती लाईन आठवते मनकोलीच्या मैदानावरची. लढता लढता जरी हरलो तरी हरण्याची मला खंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला प्रीतेश जोशी काही संत नाही. आज त्या लाईन्स बोलण्यास तो भाग पडेल की इतिहास रचेल. हा सामना जिंकून देईल का. फटका उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर आहे. सुटलाय जेल. संपला नाही या मॅचचा खेळ. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट मिसफील्ड झाल्यानंतर प्रीतेश जोशीला मिळालाय एक 6. चार बॉल आणि 22 धावा. पवन केने तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे आणि समोर फलंदाज देखील सज्ज आहे प्रीतेश जोशी. 4 बॉल 22 धावा. मागचे 2 बॉल यष्टी रक्षक अगदी लांब होते. आता पाहिलं की षटकार चौकार येत आहेत. यष्टांना खेटून उभा राहिलाय भावेश पवार. हा देखील एक मानसिक दबाव बनवता येतो. सिली पॉइंट सेट केलं जाईल. संदेश केने अगदी आता त्याच्या नेहमीच्या जागेवरती येण्यासाठी तयार झालाय. कदाचित आता एक्स्ट्रा कव्हरला त्याला पाठवलं जातं की का नाही. अगदी त्याच्या फेवरेट पोझिशनला टीमचा कॅप्टन संदेश केने होता. पुन्हा एकदा त्याची जागा हलवण्यात आली. बॅट्समन रिदम मध्ये असतो त्यावेळी या गोष्टी केल्या जातात मैदानाच्या आत. 4 बॉल 22 रन. पवन केने तयार. अजून एक मोठा फटका. नुकतंच तुम्ही धून ऐकली पुष्पा आणि आता फलंदाज देखील सांगतोय प्रीतेश जोशी झुकेगा नहीं साला. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनटू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. बिग हिट सिक्सर. नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. मला जिंकायचं आणि जिंकण्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करणार आणि प्रीतेश जोशी ठामपणे सांगतोय की रेस इज स्टील ऑन. तू बाहुबली सिनेमा पाहिलाय. त्यामध्ये ज्यावेळी सगळी सेना त्याची पळून जात असते ना त्यावेळी तो सांगतो ज्यावेळी विजय निश्चित आहे कोणी पण लढेल. पराभव अटाळे ह्या माहिती असल्यानंतर जो लढतो ना तो योद्धा असतो आणि तो निर्धार योद्धा आज मैदानावरती तुम्ही पाहताय प्रीतेश जोशी. त्याला देखील माहिती आहे मी हारणाऱ्या जिंकणाऱ्या मला माहिती नाही काय फरक पडतो. एक प्रयत्न करून बघ. अरे जन्माला आलायस तर थोडस लढून बघ. आता लढता लढता थोडासा संघर्ष करून बघ. आणि प्रीतेश जोशी या मॅच मध्ये तेच सांगतोय. 3 बॉल मध्ये 16 आलेत. हा बॉल सुंदर आहे. अजून आता प्रवास फार दूर गेलाय कारण आता जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे 2 आणि रन्स करायचे 16. तुला एक लाईन आठवली असेल ओव्हरचा शेवटचा बॉल 7-32. कदाचित हा सिक्सर आला तर म्हणालो मॅच ऑन होईल आणि कदाचित तिथे 4-6 आला असता मॅच बाकी असते कारण आता 2 बॉल 16 रन्स. हा फटका मिस टायमिंग. या पवन केनेने केली आहे वापसी. 32 रन म्हटलं तर फार मोठा प्लॅटफॉर्म होता. सुरुवात तर चांगली झाली. मॅचची रंगत कदाचित पवन केनेला वाढवायची होती किंवा प्रीतेश जोशीच्या फलंदाजीचा आनंद त्यांना घ्यायचा होता कारण इथे रनरेट नाही आहे. इथे तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकायची आहे. जरी टुर्नामेंट लीग स्टेजेसला असली 2 टीम आज टेबल टॉप करतील. अंतिम बॉल. हा फटका जाणारा डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक. बॉल नाही थांबणारा. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. म्हणून म्हणालो सेकंड ओव्हर मध्ये प्रीतेश जोशी मॅच मध्ये स्ट्राईक का घेत नाहीये. क्षमता त्याच्याकडे होती. स्वतःला कुठेतरी त्यांना फारसं प्रमोट केलं नाही असं देखील म्हणावं लागेल या मॅच मध्ये. मात्र प्रीतेश जोशीचा संघर्ष अखेर थांबलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम. मैदान कोणतंही असो दरारा आपलाच आणि नावामध्ये सगळं काही आहे. प्रवेश देवळीकर फार्म टीम
जॉय 11 गोरसई बी या टीमचं कदाचित आता एक टायटल आपल्याला ठेवावं लागेल, इलाका किस्ती का बी